नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी शहरातील व ग्रामीण जनतेचे जीवन हैराण करणाऱ्या टोरंटच्या मनमानी कारभाराला कंटाळून जनतेचे जन आंदोलन, जनतेचा आक्रोश, भिवंडी बंद, भिवंडी बंद। तालुक्यातील सर्व पक्षीय आजी माजी आमदार, खासदार, सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक, पक्षाचे, जिल्ह्याचे तालुका अध्यक्ष, सामाजिक संस्था, समाजसेवक या सर्वांच्या वतीने भिवंडी बंद व विराट मोर्चाचे आयोजन शहरातील प्रतिष्ठित वकील, शेलारचे सरपंच किरणजी चन्ने यांच्या मार्गदर्शनाने व आयोजनाने नियोजनाने सर्व पक्षीय पत्रकार परिषदेचे आयोजन व बंदेचे आवाहन किरणजी चन्ने यांच्या वतीने करण्यात आले। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या जर भिवंडी शहराचा आणि ग्रामीणचा जर ज्वलंत प्रश्न कुठला असेल सर्व नागरिकांचा, तर तो टोरेंटो कंपनी आहे। आपल्याला सर्व संघटनांची वेगवेगळी आंदोलनं आज देखील टोरेंटो या कंपनीच्या विरोधामध्ये भिवंडी शहरामध्ये घडत दिसतात। टोरेंटो कंपनी ज्या पद्धतीचे कार्यकारनामे करते आणि भिवंडीच्या ग्रामीण आणि शहरातील जनतेची जी आर्थिक लूट करते आहे, ती लूट आता सामान्य नागरिकाला न परवडणारी झालेली आहे। गोरगरीब जनता पुढील काळामध्ये कदाचित आत्महत्या करेल की काय अशी टोरेंटोने परिस्थिती ठेवलेली आहे। त्यामुळं औषध मलाई साहेब आले, आपल्याला विनंती करते मागे यावं। आपण जर टोरेंटोचे सगळे कारनामे बघितले तर टोरेंटोला जो काही कायदा आहे त्या कायद्याचं उल्लंघन करून ही टोरेंटो कंपनी अक्षरशः ग्राहकांना छळते, त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे। विजिलन्सच्या नावावर करोड रुपयाची लूट ग्राहकांकडून केली जाते, ग्राहकांवर खोटे केसेस दाखल केल्या जात आहेत आणि ग्राहक हे ग्राहक नसून कोणीतरी गुन्हेगार आहेत अशा पद्धतीने पोलीस यंत्रणेचा वापर करून त्यांना छळलं जाते, त्यांना पकडून नेलं जातंय आणि मग कोणाच्या तरी मध्यस्थीने, राजकीय पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने अत्यंत बेकायदेशीररित्या समझोता केला जातो, लाखो रुपये वसूल केले जातात। कुठल्याही कायद्याचं नियंत्रण टोरेंट कंपनीवर राहिलेलं नाही। सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे की पहिल्यांदा मीटर जेव्हा आपण बसवतो त्याबाबत टेस्टिंगचे रिपोर्ट आजपर्यंत टोरेंटो कंपनीने ग्राहकांना दिलेले नाहीत। मीटर हाय स्पीडने चालतायत, मोठ्या प्रमाणात बिल येत आहेत, परंतु टोरेंटो कंपनीच्या विरोधामध्ये न्याय कोणाकडे मागावा हा खऱ्या अर्थाने भिवंडीच्या जनतेसमोर प्रश्न आहे। इथे नोडल ऑफिसरच नाही, तक्रार करायची तर कोणाकडे करायची? सर्वात महत्वाची गोष्ट की इन्स्पेक्शन तुम्ही करता जेव्हा घरामध्ये येऊन, तेव्हा त्या इन्स्पेक्शनचा रिपोर्ट ग्राहकाला दिला पाहिजे की माझ्या घरामध्ये काय आहे। मनमर्जी पद्धतीने ऑफिसमध्ये जाऊन इन्स्पेक्शन जे किंवा अधिकारी आहेत ते 4 ट्यूबच्या ठिकाणी 8 ट्यूब लिहित असतील, एसी 4 लिहित असतील, याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही। त्यामुळे ग्राहकाला ज्या कायद्याने काही गोष्टी देणं बंधनकारक आहे त्या देण्याचं काम टोरेंटो कंपनी करत नाही। आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही माहितीचा अधिकार अधिनियम 2005 यात कंपनी येत नाही असं सांगितलं होतं। मला असं वाटतंय की कायद्याची व्याप्ती फार मोठी आहे। ज्या ज्या सरकारी यंत्रणा नागरिकांना सुविधा पुरवतात त्या सर्व सरकारी यंत्रणा माहितीच्या अधिकाराखाली येतात आणि नागरिकांना आपल्याबद्दल काय सुरू आहे, आपली कुठे लूट सुरू आहे, कागदपत्रे काय सुरू आहे याची माहिती देण्याचा भारतीय संविधानानेच नागरिकांना अधिकार दिलेला आहे। परंतु या सगळ्या अधिकारांची परवानगी घेतली जात नाही। उलट पक्षी ग्रामपंचायत मध्ये विकास कामं करत असताना जर टोल ट्रान्सफर करणे किंवा ट्रान्सफर करणे याबाबत जर अर्ज दिला तर उलट टोरेंट कंपनीकडून रिप्लाय येतो की तुम्ही खर्च करत असाल तर आम्ही ट्रान्सफर करतो। म्हणजे जनतेच्या हिताच्या कामामध्ये देखील टोरेंटो अडचण बनते आहे। विशेष करून एससी आणि एसटी म्हणजे अनुसूचित जाती जमातीसाठी पूर्वी एमएससीबी मध्ये 500 रुपयामध्ये मीटर योजना होती। ही संपूर्णतः योजना बंद केल्यामुळं अनेक दलित आणि विशेष करून आदिवासी लोक खेडोपाड्यामध्ये आजही अंधारामध्ये राहतात। एमएससीबीची जी थकीत बिल आहे याच्या नावावर नवीन बिल
लोक अंधारामध्ये राहतात. अलीकडचीच घटना असेल, आपल्याला माहित असेल की भादाणे गावामध्ये जवळजवळ 7 दिवस भादाणे गाव अंधारामध्ये होतं, पूर्ण गावाची लाईट घालण्यात आली होती. कायदा असं सांगतो की एखादा कंझ्युमर जरी बिल भरत असेल तर त्या एरियामध्ये त्याला सर्व्हिस पुरवणं हे टोरेंट कंपनीचं कर्तव्य आहे. परंतु जर 2 लोकांचा विजिलन्स केस असतील आणि तुम्ही पैसे भरत नसतील तर संपूर्ण एरियाची किंवा संपूर्ण गावाची वीज घालवण्याची हुकुमशाही, तानाशाही टोरेंट कंपनीने अवलंबिली आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे, आक्रोश आहे. सामान्य माणसाला बिल भरणं परवडत नाही आणि त्यामुळे या मोर्चाच्या अंतर्गत अशी मागणी आहे की भिवंडी शहराला आणि ग्रामीण क्षेत्राला अत्यंत कमी दरामध्ये जी कोणी कंपनी असेल, एमईसीबी असेल, हे जर चांगला वीज पुरवठा करत असतील अशी कंपनी किंवा एमईसीबीची पुनर्स्थापना भिवंडीमध्ये झाली पाहिजे. ही खऱ्या अर्थानं या आंदोलनाची मागणी आहे. आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून 21 तारखेला आंदोलन करत असताना सर्व व्यापारी संघ असतील, रिक्षा युनियन्स असतील, ऊस कामगारांच्या संस्था असतील, बुद्धिजीवी वर्ग असेल, लोकप्रतिनिधी असतील, नगरसेवक, सरपंच असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, यांना सर्वांना विनंती आहे की आंदोलन जनतेचं आंदोलन आहे. आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या आंदोलनामध्ये जरी सहभागी असलो तरी ही कार्यकारिणी याच्या पुढे वाढत राहील, ती लवचिक असेल. तिच्यामध्ये जे जे कोणी अत्यंत प्रामाणिकपणानं काम करू इच्छितात आणि भिवंडीच्या जनतेला न्याय देऊ इच्छितात आणि टोरेंट बघावाचा जो नारा आहे त्याला जर कोणी जर सहकार्य करत असेल तर सर्व पक्षामधील नेत्यांचं, सर्वांच्या लोकप्रतिनिधींचं मनापासून स्वागत आहे. म्हणून अशी आम्ही विनंती करत आहोत की 21 तारखेला सर्वांनी आपापला एरिया, आपापलं गाव बंद ठेवावं आणि 3 वाजता ज्या पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनी घालवण्यासाठी स्वातंत्र्याचं एक फार मोठं चलेजाचं आंदोलन उभं राहिलं होतं, त्याच धर्तीवर भिवंडीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा ही भयानक काम ही टोरेंट कंपनी करते आहे. लोकांची आर्थिक लूट करते, लोकांचं छळ करते आहे. त्या कंपनीला घालवण्यासाठी पुन्हा एकदा भिवंडी शहरामधून आणि ग्रामीण क्षेत्रामधून चलेजावाचा नारा दिलेला आहे. तो नारा अधिक बुलंद करण्यासाठी सर्वांनी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये यावं ही विनंती करण्यासाठी आजची ही सभा या ठिकाणी बोलावण्यात आलेली आहे. आता यामध्ये सहभागी झालेल्या हमको एमपी एमएलए लोगों का आवाज उठाने के लिए एक तो विधानसभा में जाना चाहिए या तो एक तो केंद्र शासन के पास जाना है, तो वो उतना ही काम करे तो हमारे लिए बहुत अच्छा रहेगा. नहीं सर, आपने मतलब कुछ दिनों पहले कहा था अगर भिवंडी को टोरेंट से भगाना है तो इनके घर पर आंदोलन लेके जाना चाहिए. आप ही ने कहा था, क्या जाएंगे, लेके जाएंगे. वो जब टाइम आएगा अगर नहीं सुनेंगे तो उनका रास्ते में फिरना भी मुश्किल कर देंगे हम लोग. सर 14 तारीख को एक आंदोलन किया गया, अभी 21 तारीख को एक आंदोलन होने जा रहा है. जब सबका समर्थन है आपके साथ तो ये अलग अलग आंदोलन क्यों? देखो, सबको आंदोलन करने की आजादी है, लेकिन जनता का प्रश्न लेकर ये जा रहे हैं. हमारे कुछ मतभेद हो सकते हैं, कुछ विचारों में मतभेद हो सकते हैं, आंदोलन करने के तरीके अलग हो सकते हैं, लेकिन सबका इशू अगर जनता का इशू है तो हम सब लोग बैठेंगे. जो पहले भी आंदोलन हुए, अभी देखो विजय कामले जी तो कितने सालों से लड़ रहे हैं इसके खिलाफ में, वो भी हमारे साथ है. तो सबसे हम संवाद करेंगे और ये कारवा बढ़ेगा, ये कारवा रुकेगा नहीं. इसके घर का आंदोलन नहीं है, ये जनता का आंदोलन है. जैसे जनता परेशान वैसे मैं खुद परेशान हूँ. मेरे घर पे 3 महीने से अभी तक मीटर नहीं लगा. लेकिन जनता का आप लोगों के ऊपर से विश्वास उठ गया है क्योंकि हमेशा टोरेंट के खिलाफ आंदोलन होते हैं, उसके बाद में फिर खामोश रह जाते, आंदोलन धरा की तरह रह जाता है. पहले क्या हुआ उससे मैं उसके अतीत में नहीं जाऊंगा, लेकिन मैं आपसे वादा करता हूँ कि चाहे वो घर का आंदोलन रहे, वो हमने 7-7 महीने चलाया, लोगों के घर बचाए. एनआरसी का आंदोलन आपने देखा होगा, 9 महीना हम सब लोगों ने चलाया, वो भी सक्सेस किया. हमने जब भी आंदोलन उठाया है तो आखिरी दम तक लड़े हैं. ना हमको कोई खरीद पाया है ना खरीदेगा. हम आखिर तक लड़ेंगे. अच्छे काम के लिए लड़ना हमारी आदत है. अभी कुछ लोग अफवाहें फैला रहे, लेकिन लोगों को मालूम है आंदोलनकारी कौन है, जनता को न्याय दिलाने वाले कौन है, जनता को गुमराह करने वाले कौन है, और जब चुन के गए वो क्या काम करे जनता अच्छा वाकिफ हो गई है. तो इसके लिए मुझे और बोलने की जरूरत नहीं. टोरेंट का मामला जो आप सुधारना चाहते हैं, भगाना चाहते हैं. हम टोरेंट को भगाना चाहते हैं क्योंकि अभी पूरे वो कैंसर पूरे बॉडी में फैल गया है. तो कैंसर बॉडी में अगर फैला है तो कैंसर को एक तो पूरा ऑपरेट करना पड़ेगा. अभी वो कैंसर के गांठ बदन में रख के हम बोलेंगे कि जिंदा रहना तो नहीं, वो गांठ बढ़ती जाएगा और मर जाएंगे. इससे अच्छा वो गांठ को ही निकाल के फेक देंगे. मे आणि जून मध्ये जे बिल वाढीव केलंय त्याच्यावर माफी द्यावी अशी काय तुम्ही मागणी केली का? माफी विफीचा काही प्रश्न येत नाही. प्रश्न असा आहे की त्यांनी ऑलरेडी वर्षानुवर्ष लूट केलेली है. आता ती लूट डोक्याच्या वरून चाललेली है, सर के ऊपर से जा रहा है. तो हमारा ये वो आखिरी सर्जरी है. अभी इनको यहाँ से भगाओ.
और जो सस्ते में कोई बिजली दे रहा है उनको तो सवाल था सर पब्लिक टैक्स बिल्कुल कोई भी आंदोलन का असर होता ही है, कम ज्यादा होता ही है। टोरेंट आंदोलन का डिक्लेरेशन होने के बाद में टोरेंट ने पहली बार जनता के सामने प्रेस को बुला के प्रेस के सामने जवाब दिया। उनके अलग अलग कार्यालयों के सामने अफवाह मत फैलाओ, ये मत करो, वो मत करो करके बोर्ड लगाए। उसका कारण यह है कि टोरेंट डरी हुई है, टोरेंट को पता है वो गलत काम कर रही है और उसकी वजह से वो डरी हुई है। उसका ये आंदोलन का परिणाम है और मुझे लगता है ये आंदोलन जैसा आगे बढ़ते जाएगा वैसा वैसा वो टोरेंट और बढ़ेगी, गलती करेगी और गलती कबूल भी करेगी और जैसी जैसी गलती कबूल करेगी वैसा वैसा टोरेंट यहाँ से भागने का रास्ता जो है सीधा हो जाएगा। अभी जो हम लोग बैठे हैं, हम लोगों का ये नारा है, जब तक टोरंटो नहीं जाएगी तब तक ये आंदोलन चलते रहेगा। पहले क्या हुआ उसके बारे में हमको कोई एक्सप्लेनेशन नहीं देना है। पहला एक्सपीरियंस क्या है वो हमने लिया है, उसको सुधारेंगे और जनता को न्याय दिलाने का काम करेंगे। इसलिए अभी क्या करना है, आप यहाँ के पत्रकार हो, आप जनता की जब बात कर रहे हैं तो आप उस प्रश्न को लेकर पिछले टाइम किसने क्या किया उसका लेखा जोखा लेने के लिए हमारी क्या SIT कमेटी अपॉइंट नहीं हुई है, किसने किया उसके लिए SIT ने अपॉइंट हुई है। हम अभी जो आपको बता रहे हैं, अभी आंदोलन का हमने आगाज किया है, तो अभी हम क्या आंदोलन करने वाले इसके बारे में आप हमको बोलो। अभी आपको जबरदस्ती का काम कोई किधर से होता नहीं। ये जो मसला है ना, बंगले वाले से लेके झोपड़े वाले तक का है। हर कोई परेशान है, खाली दिखावा दिखा रहा है। बड़ा बंगले वाला खाली दिखावा दिखा रहा है, लेकिन वो अंदर से परेशान है बेचारा। कुछ राजनीतिक दल के लीडर है, वो भी बेचारे परेशान है, डर रहे हैं कि हम पे विजिलेंस का केस न बने, इसलिए वो सामने नहीं आ रहे बेचारे, लेकिन अंदर से उनका सबका हमको समर्थन है। सर ऊर्जा मंत्री, अरे बाबा ऊर्जा मंत्री है, डिप्टी CM है, सब पद पे बैठे हैं। मुझे आपसे ये कहना है कि ये प्रश्न जाकर हमारे केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहब, आमदार चौगुले साहब, रईस साहब और मोरे साहब, इनसे पूछो कि 3-4 दिन पहले CM साहब आए थे ना, तब उनको निवेदन देना चाहिए था कि भिवंडी की जनता त्रस्त है, भिवंडी में वातावरण खराब है, तो आप इस पे चर्चा विमर्श करो, कोई शिष्टमंडल लेके जाना चाहिए था। समर्थन दे रहे हैं, उधर अलग बात कर रहे हैं, इधर अलग बात कर रहे हैं। ये सवाल पत्रकारों को उनको पूछना चाहिए, आप हमको पूछ रहे हो, हम सत्ता आपल्याला सांगायचं आहे की आमदार सुटणे असतात, भिवंडीमध्ये काय प्रश्न आहे ते मला वाटतं आमदारांनाच माहित असलं पाहिजे, त्यांना सांगण्याची गरज काय। नाही पण तुम्ही केंद्रीय पत्र मंत्री वगैरे आहेत द्यायला आपल्याकडे हवं कपिलजी त्यांना. पाटील साहेब, त्यांच्या जे सत्तेत भाजपा पार्टी त्यांच्या वचक असलं पाहिजे। हे प्रश्न जनतेने सांगण्यापेक्षा जनतेचे काय प्रश्न आहेत त्याच्यासाठी तर निवडून दिले ना त्यांना, जनतेने सांगण्याची गरज काय, सगळीकडे आंदोलन होत आहे, त्यामुळं त्यांनी तो प्रश्न तिथे मांडला पाहिजे। भिवंडी में टोरेंट के गलत नीतियों के खिलाफ आंदोलन कर रही है, उसके फेवर का अनाउंसमेंट करता हूँ। और इससे पहले मेरी किरण जी चिन्ने साहब से भी बात हुई थी कि आंदोलन अगर प्रांत कार्यालय में जाता है तो हमारा समर्थन होगा। इसी मकसद से अभी मैं यहाँ पर आया हूँ और प्रेस के सामने मैं अनाउंसमेंट करता हूँ कि 21 तारीख को होने वाले आंदोलन को हमारा फुल समर्थन है। लेकिन प्रचार का समिति का शुक्रिया अदा करता हूँ जिन्होंने विषयों को शामिल किया और मैं तमाम रिक्शा वालों से इस प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए रिक्शा वालों से अपील करता हूँ कि अपनी अपनी रिक्शा 1 बजे से 5 बजे के बीच में भूखों पर मत रखे और संघर्ष समिति का साथ दें। और ये जो बिल का बोझ हम लोगों पे आ रहा है, इसके लिए आवाज उठाए और अपना सिर्फ 2-3 घंटे का बंद करके इस मोर्चे को, इस बंद को कामयाब बनाए। पत्रकारांच्या मार्फत आपले विद्यमान आमदार आमचे ग्रामीणचे तसेच केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील साहेब यांना एक असं निर्देशनास सांगून देतो की मोरे साहेबांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये 2 प्रकारचे पॉवर सप्लाय, एक ठिकाणी MSCB करते, एक ठिकाणी टोरंट करते। जे आमच्या गावाच्या शेजारी कोण गोवा या विभागात MSCB आहे, ते तुमच्या क्षेत्रामध्ये पूजा भाव चालतो, त्यांना विचारा तिथे त्यांना किती बिल येतोय, लागूनच गावाला गाव आहे, आम्हाला किती बिल येतोय हे विचारा। कपिल पाटील साहेबांना सांगतो तुमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये शहापूर आहे, मुरबाड आहे, इथे किती बिल येतो लोकांना ते विचारा। आता जाणून बुजून ही भिवंडीची जनता रोज आंदोलन करते, एवढंच काम आहे का लोकांना? तुमच्या क्षेत्रामध्येच विचारा ना, शहापूर आहे, मुरबाड आहे, कल्याण पश्चिम आहे, हा तुम्हाला या जनतेने निवडून दिले, भिवंडीतील तुम्ही भरघोस मदत भिवंडीतून मिळताय, एकदा तरी या समोर जनतेचे प्रश्न विचारा।
मागून फक्त समर्थन करतात, आमचा पाठिंबा. कशाला तिकडनंच पैसे घ्यायचे ना तिकडेच लावतात, कशाला लोकांना मूर्ख बनवतात. हा ते पैसे घेणाऱ्यांना पण लाज वाटायला पाहिजे. मी स्पष्ट बोलतो, व्यवसायांचे पैसे बिलकुल घेऊ नका. आमचं समर्थन आहे, आमचा पाठिंबा आहे, मग आमच्याकडनं घ्या 50,000 ना 1 लाख. कशाला हे धंदे करतात. विनंती करतोय, 21 तारखेचा जो आंदोलन आहे, जसं अंग्रेजांना हद्दपार करण्याकरता प्रत्येक जाती धर्माचे लोक आपण रस्त्यावर उतरलो आणि कुर्बानी दिली, तेव्हा ही आझादी भेटली. या तोरणला बी इथनं हद्दपार करण्याकरता सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ही आझादीची लढाई समजून उतरले पाहिजे. तरच काहीतरी या आंदोलनाचा चांगला विषय निघेल. एवढंच बोलतो कि इस आंदोलन को संघर्ष में तब्दील करने के लिए 21 तारीख को वहाँ पे शिवाजी जो पुतले के पास जमा हूँ और उसके बाद विज्ञापन देने के लिए जो प्रांत ऑफिस तक हम जाएंगे, उस वहाँ तक अपनी ऐसी भीड़ जब इकट्ठा कर दें कि लोगों को मालूम हो कि वाकई आंदोलन इस तरफ होगा. जो हमारे विजय कांबले साहब है, उनके नेतृत्व में पूरे भिवंडी शहर का हफ्तस यूनियन का मैं अध्यक्ष हूँ और पूरे भिवंडी शहर के अंदर शांति नगर, तिब्बती मार्केट, धामजीनगर मार्केट, ये तमाम जो रोड पे हथकड़ियाँ लगाते हुए करते हफ्तस वाले महाराष्ट्र प्रदेश के कांग्रेस कमेटी के अगर विरोधी पक्ष नेता आज डिक्लेयर हो गए तो उनको निवेदन देने पूरी संघर्ष समिति जाएंगे और ये आवाज विधानसभा में जनता की आवाज बन के कांग्रेस पार्टी की तरफ से, महाविकास आघाड़ी की तरफ से उठाई जाएगी. मैं इसी संघर्ष समिति से यह ऐलान करता हूँ कि जैसे आज अगर विरोधी पक्ष नेता डिक्लेयर होते तो कल या परसों हम लोग उनका टाइम लेके जाएंगे और हमारा संघर्ष समिति का पूरे भिवंडी शहर और ग्रामीण की तरफ से हमें निवेदन देंगे कि ये आवाज विधान भवन में उनकी जरूरत है. अगर ये आवाज यहाँ से नहीं जाएगी, जनता की आवाज अगर विधान भवन में नहीं पहुंचेगी तो इसका रास्ता नहीं निकलेगा. क्योंकि जनता त्रस्त है और जनता त्रस्त है तो हम सभी भाइयों की वजह से, सभी जनता की वजह से ये आवाज विधान भवन में जाएगी. अगर उसका ये कोई असर नहीं हुआ तो मैं संघर्ष समिति के संयोजक किरणजी चन्ने जी को कहूंगा का अगला मोड़ अपना विधान भवन के अंदर चलते हुए जाना पड़ेगा. संघर्ष की राह है, संघर्ष से चलना ही पडेगा. त्या विधान भवनावर आम्ही धडक मोर्चा काढणार. संघर्ष समितीला मी निवेदन करणार, दोन्ही संघर्ष समिती. त्या दिवशी आंदोलनाला संघर्ष समिती आम्ही सर्व सामील होतो. सर्व संघर्ष समिती मिळून विधान भवनावर आम्ही मोर्चा काढू आणि त्यांचे निवेदन विरोधी पक्ष नेता विधान भवनाच्या सर्व सदस्यांना, स्थानिक सदस्य विधान भवनात त्यांनाही देऊ. याचा आवाज जर आता नाही झाला तर पुढे होणार नाही. मी सर्वांना नम्र विनंती करेन तर सर्वांनी नाही यातून मार्ग निघाला तर विधान भवन आपण एकत्र निघू 21 तारखेनंतर. समिती मध्यंतरी आपण एक आंदोलन केलं, आपणच केलं. हे भिवंडीवासियांना मी ठासून सांगतो. त्याचं कारण तोरणचं जे आंदोलन आहे हे कंटिन्युटीमध्ये आहे आणि जे जे कोणी या प्रक्रियेमध्ये सामील होतात त्या प्रत्येकासोबत आम्ही सर्व असतो, यापुढेही राहणार आहोत. कारण आपला सगळ्यांचा गोल हा टोरेंट कंपनी आपल्याकडून हटवण्याचा आहे. त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करण्याची तयारी आपल्यामध्ये आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, आपल्या आंदोलनाला फाटे फोडण्यासाठी सुद्धा काही प्रयत्न होतात, होत राहतील. पण आपण आपल्यामधली एकी तोडू न देता, कुठेही लूज स्टॉप न करता आपण हे आंदोलन पुढे न्यायचं आहे. टार्गेट खूप मोठं आहे, अशक्य काहीच नाही. धन्यवाद.